नितीन पवार आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी बोलले असं अशोक उईके यांनी म्हटलंय। त्यांनी कुठल्याही अधिकाऱ्याचा अपमान केलेला नाही असंही अशोक उईके म्हणाले। नितीन पवारांचा अधिकाऱ्यांना दम, अशोक उईकेंची प्रतिक्रिया। 1.5 तास मी थांबलो आणि यांनी कुलप इतकी भारी लावले वरती कुलूप। एवढं मला तज्ञ कोण येतो शोधायचं आहे आणि इकडे कुलूप तुम्ही मला वेड्यात काढता। आता मी बघतो मी आता इथं बाया बसलाय, मी आता तुमच्या सरांचे नाही घेतले ना, मग बघतो मी कसं माझे तर मी तुमचे आणि वस्तारा ठेवायचा रे यांच्या बाजाराला, सर्वांचे बाजार। मी 10 वेळा लोकांना बोललो यांच्या हातात नाही, तरी मी अंगावर घेत होतो लोकांना, तरी तुम्ही सहकार्य करा। एवढं वेळ पत्र द्यायला काय आम्ही काय केली आता गेलं 1 मेचं मला उत्तर पाहिजे का झेंडावंदन झालं। नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण विधानसभा मतदारसंघ आहे। त्या विधानसभा मतदारसंघामध्ये आमचा सहकारी विधानसभा सदस्य असल्यामुळे भावना प्रदान झाला असेल कदाचित, कारण परंतु माझा सहकारी आहे आणि त्याला आदिवासी मुलाप्रती आणि शिक्षण घेणाऱ्या मुलाप्रती, आश्रमशाळेप्रती अतिशय प्रेम आणि सहानुभूती असल्यामुळे एक थोडासा विषय कदाचित बोलले असो, परंतु प्रेमापोटी बोललेले आहे आणि कुठल्याही प्रकारचा विरोध नाही किंवा नाराजी नाही, कुठल्याही अधिकाऱ्यांचा अनादर